we'll discuss about the switch case statement. So what is the switch case? The switch statement is the value of a given variable or the expression against a list of case values. When a match is found, a block of statement associated with that case is executed. So this one is the syntax. Switch and expression, whatever you are using here. Within that switch, we are using the case values. Case value 1. If the match is found, it will invoke this case value 1 and it will execute the block 1. And after that, the break statement is used to break that one block, and whatever the statement after the switch case are there, that are executed. And when you are using this switch case, सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्हाला चॉईसेस आहेत. तर त्यावेळेस आपण काय यूज करू शकतो? स्विच केस स्टेटमेंट यूज करू शकतो. तर त्यासाठी सिंटॅक्स काय आहे? स्विच एक्सप्रेशन. म्हणजे कुठलीही तुम्हाला जर कंडिशन येते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं, एक प्रोग्राम करायचा, तर त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला ऑप्शन द्यायचे. फर्स्ट ऑप्शन ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. व्हेन यू सिलेक्ट ॲडिशन, then it will match that addition and whatever the matching option will be there, that will be executed, right? So for that purpose you must have to give the printf to enter the choice. खूप सारे choices असतील आणि त्या choice मधलं पर्टिक्युलर ऑप्शन तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय यूज करतो? स्विच केस स्टेटमेंट यूज करू शकतो. जसे लाईट स्विचेस असतात ना, ऑन ऑफ, that fan is connected to the switch of that fan, light is connected to the switch of light. Whenever you on the button of the fan, it will on the fan. Like that, whenever the match is found, it will execute that matched case only. कळतंय? तर ज्यावेळेस मॅच फाउंड होईल, केस 1 असेल, 2 असेल, 3 असेल, कुठली ती मॅच फाउंड झाल्यानंतर तो ब्लॉक एक्झिक्यूट होतो. आणि ब्रेक कशासाठी आहे? टू ब्रेक दॅट केस or टू ब्रेक दॅट स्विच केस. याच्यामध्ये परत एक्झिक्यूट करायची गरज आहे का? नाही. तर हा जो काही ब्लॉक असेल तो ब्लॉकच्या बाहेर जाईल आणि त्याच्या बाहेर जे काही तुम्ही स्टेटमेंट यूज कराल, दॅट विल बी एक्झिक्यूट. सो दिस इज अबाउट द स्विच केस. नाउ विल सी वन एक्झाम्पल फॉर दिस वन. ओपन टर्बो सी. आपल्याला कुठलं एक्झाम्पल बघायचंय? युजरला काय सांगायचं की सिलेक्ट करा. काय सिलेक्ट करा? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. जर मी काय सिलेक्ट केलं, युजरने सिलेक्ट केलं ॲडिशन, तर त्या दोन नंबरचं काय झालं पाहिजे? ॲडिशन झालं पाहिजे. जर मायनस सिलेक्ट केलं तर सबट्रॅक्शन झालं पाहिजे. लाईक दॅट. अरे वा, घेतलं का आपण प्रोग्राम? बरं, ठीक आहे. काय चला, हे रिव्हिजनच आहे, नो प्रॉब्लेम. प्रोग्राम हा घेतलेलाच आहे. परत एकदा एक्सप्लेन करते. ॲक्च्युली हिअर द नंबर्स आर ऑलरेडी गिवन, इनपुटेड. म्हणजे युजरला व्हॅल्यू इनपुट करायची गरज आहे का? नाही. तर ए साठी आपण व्हॅल्यू टाकलेली आहे 12 आणि बी साठी 2. हिअर वी आर युजिंग द ओपी फॉर द एक्सप्रेशन. तर स्विचच्या सिंटॅक्स मध्ये इथं काय आहे? एक्सप्रेशन. म्हणजे जी व्हॅल्यू तुम्हाला मॅच करायची आहे ते. इथं काय यूज करणार आहेत आपण? ओपी ॲज अ ऑपरेटर. वाय वी आर युजिंग कॅरेक्टर हेअर? बिकॉज वॉट एव्हर द कॅरेक्टर्स आर देअर, सो दॅट कॅरेक्टर्स आर इन्क्लुडेड विथ इन द सिंगल कोटेशन. तर इथे मी नंबर यूज करणार आहे का? नाही. काय यूज करणार आहे? कॅरेक्टर. तर ऑपरेटर कोणत्या डेटा टाईपचा असला पाहिजे? कॅरेक्टर डेटा टाईपचा, राईट? देन दिस स्टेटमेंट कशासाठी आहे? सिलेक्ट एनी वन ऑपरेटर. तर युजरला मेसेज येईल. काय मेसेज प्रिंट होईल? की यातलं कुठलंही एक ऑपरेटर सिलेक्ट करा. ओके. देन सपोज आय सिलेक्टेड प्लस, तर काय होईल? तो काय करेल? %C and OP. सो दॅट प्लस विल बी स्कॅन्ड अँड इट विल कंटिन्यू टू दिस स्विच. स्विच प्लस. मी काय टाकले कॅरेक्टर इथं आता? प्लस. कोणतं कॅरेक्टर टाकलेलं आहे? प्लस, जे की ओपी मध्ये स्टोअर झाले. तर स्विच मध्ये प्लस कुठल्या केस मध्ये आहे? फर्स्ट. कोणत्या केस मध्ये आहे? दिस वन केस.
then it will invoke this one. तर तो काय करेल, या स्टेटमेंट मध्ये जे काही असेल ते एक्झिक्यूट करेल. काय प्रिंट करेल तो, printf addition is, म्हणजे फक्त printf मधलं addition is percentage a plus b means 10 plus 2 and it will display what, 12 and break. So this execution will be stopped after matching that character. Suppose मी काय एंटर केलं, मल्टिप्लिकेशन. काय एंटर केलं मी, मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन ओपी मध्ये काय झालं, स्विच मध्ये ओपी मध्ये मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन इथं कुठे आहे, त्याच केसला जाईल. प्रत्येक वेळेस कंडिशन तू चेक करत बसेल का, नाही. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन एल्सिफ अँड स्विच केस. सो इट विल एक्झिक्यूट दिस स्टेटमेंट. इकडं ते प्लस मायनस डिव्हिजन या स्टेटमेंट मधला ब्लॉक एक्झिक्यूट करेल का, नाही करेल. सो इट विल एक्झिक्यूट ओनली दिस वन and it will multiply 12 into 2 and whatever the output will be there that will be displayed. आता सपोज यापैकी जे तुम्ही स्विच केस मध्ये स्टेटमेंट्स दिला त्याच्या व्यतिरिक्त एवढंच युजर एंटर करतील असं आहे का, त्याच्या व्यतिरिक्त जर काही एंटर केलं तर